कावीळ का होते? शरीरात नेमके काय घडतं आणि कोणती लक्षणं दुर्लक्षित करू नये? तर नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की कावीळ का होते. अनेकांना वाटतं की कावीळ म्हणजे फक्त डोळे पिवळे होणं, पण खरं तर कावीळ हा स्वतः आजार नसून शरीरात काहीतरी बिनसलंय असल्याचा एक महत्त्वाचा संकेत असू शकतो. मग कावीळ का होते, ती कशी होते, तिची सुरुवातीची लक्षणं कोणती असतात आणि ती टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सविस्तर जाणून घेणार आहोत. तर सर्वात आधी हेच समजून आपण घेऊया की कावीळ म्हणजे काय. कावीळ म्हणजेच आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी जुन्या झाल्यावरती त्यांचे विघटन होतं. त्यातून बिलिरुबिन नावाचं पिवळसर द्रव्य बाहेर तयार होतं. सामान्यतः यकृत म्हणजेच लिव्हर हे बिलिरुबिन प्रक्रिया करून शरीरातून बाहेर टाकण्यास मदत करतं. पण जेव्हा बिलिरुबिनचं प्रमाण शरीरात वाढतं किंवा ते लिव्हर व्यवस्थित प्रक्रिया करू शकत नाही, तेव्हा त्वचा, डोळे आणि कधी कधी लघवीचा रंगही पिवळा दिसू शकतो. यालाच कावीळ म्हणतात. आता प्रश्न येतो की कावीळ का होते, तर आपण जाणून घेऊया. सर्वात पहिलं कारण म्हणजेच व्हायरल विटापियस. काही विषाणूंमुळे लिव्हरला सूज येऊ शकते आणि त्यामुळे कावीळ होऊ शकते. दुसरं कारण म्हणजे दूषित पाणी किंवा अन्न. स्वच्छतेचा अभाव असलेल्या ठिकाणी दूषित अन्न पाणी खाल्ल्यास काही प्रकारच्या हिपॅटायटिसचा धोका वाढू शकतो. तिसरं कारण म्हणजेच लिव्हरचे इतर आजार, फॅटी लिव्हर, काही औषधांचे दुष्परिणाम, जास्त प्रमाणात मद्यपान किंवा इतर लिव्हरशी संबंधित समस्या ह्यामुळेही कावीळ होऊ शकते. चौथं कारण म्हणजेच पित्त नलिकेत अडथळा. काही वेळा पित्ताशयातील खडे किंवा इतर कारणांमुळे पित्ताशयाचा प्रवाह अडतो आणि बिलिरुबिन वाढू शकतं. आता कावीळची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? सर्वात आधी डोळ्यांना पांढरा भाग पिवळसर दिसू लागतो. त्यानंतर त्वचेवरती पिवळसर छटा दिसू शकते. लघवी अगदी गळत पिवळी किंवा तिपकरी रंगाची दिसू शकते. काही लोकांना भूक कमी लागते. मळमळ, उलट्या, थकवा, ताप किंवा पोटाच्या उजव्या बाजूला दुखणं जाणवू शकतं. अनेक लोक विचारतात, कावीळ झाली तर काय खावं? सर्वात महत्त्वाचं म्हणजेच पुरेसं पाणी प्या. हलका आणि ताजा संतुलित आहार घ्या. तेलकट, जास्त मसालेदार आणि अस्वच्छ अन्न टाळा. मात्र कोणताही विशेष आहार किंवा घरगुती उपाय कावीळ बरा करतो असा वैज्ञानिक पुरावा नाही. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या उपचारांचं पालन करणं सर्वात महत्त्वाचं आहे. कावीळ टाळण्यासाठी काय कराल? नेहमी स्वच्छ पाणी प्या. बाहेरचं अस्वच्छ अन्न टाळा. हात स्वच्छ धुण्याची सवय लावा आणि गरजेनुसार हिपॅटायटिस ए आणि बी सारख्या लसींबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांकडे कधी जावं? जर डोळे किंवा त्वचा पिवळी दिसत असेल, लघवी खूप गडद होत असेल, सतत ताप, उलट्या, तीव्र पोटदुखी, गोंधळल्यासारखं वाटणं किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कावीळचं कारण शोधून त्यावरती उपचार करणं आवश्यक असतं. लक्षात ठेवा, कावीळ म्हणजे एक इशारा आहे. वेळेत तपासणी आणि योग्य उपचार घेतल्यास अनेक कारणांवरती प्रभावी उपचार होऊ शकतात. त्यामुळे घरगुती उपचारांवरतीच अवलंबून राहू नका. तर मित्रांनो, आजचा आपला ह्या विचार आहे की लिव्हर निरोगी असेल तरच शरीर निरोगी राहण्यास मोठी मदत होते. त्यामुळे स्वच्छता, योग्य आहार आणि वेळेवरती तपासणी ह्यांना महत्त्व द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्थ आणि मोटिवेशन विषयांवरती माहितीपूर्वक व्हिडिओसाठी हर्षू विथ स्टोरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. निरोगी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला असेल नक्कीच मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. पण त्याआधी सर्वात आधी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं एक सबस्क्राईब
सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.